Hello everyone. Welcome in this session of English Yuvak Bharati Standard 12th, Poem 2.3 The Inchcape Rock, Part 2nd. This is the second part as we have already discussed about this poem in our first part. The revision of the first part. Revision. In the first part, we have discussed that the abbot of Aberbrothock, head of Abbey of Monks, had placed the bell on the Inchcape Rock. It was tied with a buoy. Whenever there was a storm in the sea, it served as a warning, or it was a warning bell. At the same time, it helps in to understand the direction. At the time of a storm, the Inchcape Rock hid in the sudden and great rise of sea water level. And that time the bell was there to protect people from getting crashed to Inchcape Rock. The sea pirate named Sir Ralph the Rover was a vicious man. He is a man of a bad nature. He felt jealous about it. He felt jealous about the fame and reputation of about the Abbot of Aberbrothock. So he felt jealous of him, and that is why he decided to cut it down. So he felt jealous about it and he cut the bell from the boy. There was no more bell and there was no more ringing of it. Now we are moving towards the second part. Sir Ralph the Rover sailed away. He scoured the seas for many a day. सर रात द रोव्हर हे जे आहेत समुद्री जे चाचे म्हणतात तसे किंवा समुद्री लुटेरे तर त्या तसे आहेत ते. आणि आपल्याला माहिती आहे ही सेल्ड अवे, ही वेंट अवे, ही वॉज सेलिंग थ्रू वॉटर अँड ही स्कोर्ड द सी. ही ट्रॅव्हल फ्रीली अँड एनर्जेटिकली फॉर शिप्स टू रोब. तर त्यांच्या जहाजाला घेऊन लोकांना लुटण्याकरता म्हणून ते समुद्रामध्ये खूप दिवस फिरलेले आहेत. And now grown rich with plundered store, he steered his course for Scotland shore. आता बऱ्यापैकी संपत्ती जमा केल्यानंतर बऱ्यापैकी अमाऊंट आहे बऱ्यापैकी संपत्ती जमा केल्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे, ही स्टीर्स हिज कोर्स, ही डिरेक्टेड हिज शिप्स टुवर्ड्स स्कॉटलँड शोर. सो स्कॉटलँडकडे जाण्याकरता म्हणून त्यांनी त्यांच्या हाताखाली किंवा बोटमध्ये त्यांच्यासाठी काम करणारी जी लोक आहेत त्यांना आदेश दिलेला आहे. सो थिक अ हेज ओव्हरस्प्रेड द स्काय. देअर वॉज अ हेज. हेज मीन्स वॉट? अ व्हेरी थीन मिस्ट. अतिशय दाट धुकं सगळीकडे पसरलेलं आहे. सो थिक अ हेज ओव्हर स्प्रेड द स्काय, दे कॅनॉट सी द सन ऑन हाय. आकाशात असलेला सूर्य सुद्धा त्यामुळे त्यांना दिसू शकत नाहीये. The wind had blown a gale all day. There was a storm. There was a very strong wind for the whole day, and that is why it is said the wind hath means what? Has. The wind has blown a gale all day. The wind has blown gale all day means there was a very strong wind. There was a storm for the whole day. At evening it had died away. आणि संध्याकाळी मात्र तो वारा जो आहे तो थांबलेला आहे, शांत झालेला आहे. ऑन द डेक द रोवर टॅक्सी स्टँड. डेक मीन्स वॉट? द डेक ऑफ अ शिप. जहाजाचं जे डेक आहे तिथे उभे राहून सर रात द रोवर जे आहेत ते तिथे उभे राहून काहीतरी बोलतायत. ते काय बोलतायत बघा. सो डार्क इट इज दे सी नो लँड. तर तिथे आता अंधार पडलेला आहे. दिवसभर तसाही सूर्यदर्शन त्यांना झालेलं नाही आहे. दिवसभर आपल्याला माहिती देअर वॉज अ थीन मिस्ट, दाट धुकं होतं. आणि आता काय झालेलं आहे, वारा शांत झालेला आहे, वादळ शांत झालेलं आहे. कोच सर राल्फ द रोवर ही सेड टू वन ऑफ हिज मेन, इट विल बी लायटर सून. लायटर हे सगळं निवळेल, शांत होऊन जाईल थोड्या वेळाने. फॉर देअर इज द डॉन ऑफ द रायझिंग मून. देअर इज अ डॉन मीन्स वॉट? चंद्रोदय होणार आहे, चंद्र उगवणार आहे आकाशामध्ये. सो देअर इज अ रायझिंग ऑफ दी रायझिंग मून. देअर वॉज अ डॉन ऑफ दी रायझिंग मून. आता थोड्याच वेळात आकाशामध्ये चंद्र उगवेल आणि आपल्याला प्रकाश हा आकाशामध्ये दिसणार आहे. कान्स्ट हिअर सेड वन. सर रात रोवर काय बोलतायत हे कुणालाही ऐकू जाऊ शकत नाहीये. द ब्रेकर्स रोवर
Breaker means what? One of the heavy waves, or what we can say strong waves. Once again, there was a strong wave in the sea, and the waves which are ending towards the shore making lot of foam. तर पांढरा शुभ्र असा फेस तयार करणाऱ्या मोठ्या मोठ्या लाटा आत्ताही समुद्रामध्ये कुठेतरी आहेत, आणि त्याच्यामुळे त्या आवाजांमुळे आपल्याला काय दिसतंय की सर रोवर जे बोलतायत ते यांच्या तिथे बोटवरती असलेली लोक ऐकू शकत नाहीये. कान्ट हिअर सेड वन द ब्रेकर्स रोवर. त्या वेव्हचा आवाज अजूनही मोठा आहे. फॉर मी थिंक्स वी शूड बी नियर द शोर. मला तरी वाटतं आपण किनाऱ्याच्या जवळ असायला हवं. नाव व्हेअर वी आर आय कॅनॉट टेल. पण आपण कुठे आहोत हे आता सांगू शकत नाही. बट आय विश आय कुड हिअर द इंचकेप बेल. आत्ता आपल्याला इंचकेप बेल चा आवाज ऐकू यायला हवा होता. वी नो दॅट इंचकेप बेल, it serves as a lighthouse. It helps us to understand the direction. It also helps them to get warning of any kind of a storm in the sea. So तिथे त्या इंचकेप बेलला तिथे ते मिस करतात. इंचकेप बेल तिथे नाही आहे. आणि तो माणूस जो आहे तो काय म्हटलेला आहे सर रादरोवर यांना, that I wish I could hear the Inchcape bell. They hear no sound, the swell is strong, but there is no sound. तिथे आता बेलच नाही आहे. सर रादरोवर यांनी स्वतःच तिथनं ती कापून टाकलेली आहे. त्याच्यामुळे आपल्याला दिसतं देअर इज नो साऊंड, द स्वेल इज स्ट्रॉंग. द स्वेल, समुद्रामध्ये आपल्याला दिसतं की भरती आलेली आहे, किंवा ते जे वादळ आहे त्याचा परिणाम म्हणून पाण्याची पातळी वाढलेली आहे. द स्वेल इज स्ट्रॉंग. Though the wind hath fallen, they drift along. वारं जरी शांत झालंय, though the wind hath fallen, वारं पडलेलं आहे, वारं नाही आहे आता, आणि तरी सुद्धा आपल्याला दिसतं की त्यांचं जे जहाज आहे इट वॉज मूव्हिंग स्लोली, इट वॉज ड्रिफ्टिंग अलॉंग. ते मात्र पाण्याबरोबर वाहत वाहत पुढे चाललेलं आहे. टिल द वेसल स्ट्राइक्स विथ अ शिवरिंग शॉक. टिल द वेसल, हिअर वेसल मीन्स द शिप. आणि अशा प्रकारे वाहत जात असताना अचानकपणे ते जहाज जे आहे ते एक मोठा आवाज करत धडकलेलं आहे. कुठे धडकलंय ते? ओ क्रेस्ट, इट इज द इंचकेप रॉक. इंचकेप रॉकला जाऊन ते धडकलेलं आहे. इंचकेप रॉकवरतीच असलेली बेल सर रादरोवर यांनी कापून टाकलेली होती. आणि तिथेच आपल्याला काय दिसतंय, हे जे जहाज आहे हे जाऊन धडकलेलं आहे. Sir Ralph the rower tore his head. Now Sir Ralph the rower, he was repenting for whatever he has done. आता त्यांना अतिशय पश्चाताप होतोय त्यांनी जे काही केलेलं आहे. He cursed himself in his despair. He was blaming himself in his frustration, in his as he was repenting, he was cursing himself. The waves rush in every side. एकदा का जहाज धडकल्यानंतर त्या जहाजामध्ये सगळ्या बाजूनी पाणी शिरायला सुरुवात झाली आहे. द शिप इज सिंकिंग बीनीथ द टाईड. आणि जहाज बुडायला सुरुवात झालेली आहे. बट इव्हन इन हिज डाईंग फिअर वन ड्रेडफुल साऊंड कुड द रोवर हिअर. मृत्यू डोळ्यासमोर उभा आहे आणि तिथे कुठलेही आवाज नाही आहेत. पण सर रादरोवर जे आहे, जो सी पायरेट आहे, त्याला मात्र एक आवाज ऐकू येतोय. अ साऊंड ॲज इफ विथ इंचकेप बेल. द डेव्हिल बिलो वॉज रिंगिंग हिज नेल. त्याने स्वतःच कापून टाकलेली समुद्रामध्ये बुडालेली जी इंचकेप बेल आहे तिचाच आवाज जणू काही त्याला येतोय. पण तो आवाज कसा आहे? इट इज जस्ट लाईक अ रिंगिंग ऑफ हिज नेल. Knell means a kind of a sound of a bell which is rung solemnly after the death of someone or at the funeral announcement of someone. कोणाच्याही मृत्यू समयी किंवा कोणाच्याही मृत्यूचा संस्कार करताना वाजवली जाणारी ती आपण म्हणून मृत्यू घंटा आहे. आणि त्या घंटेचा आवाज सर रादरोवर यांना येतोय. आणि डेव्हिल जो आहे, डेव्हिल तो ती इंचकेप बेल घेऊनच आपल्या मृत्यूची घंटा वाजवतोय जणू काही, असं सर रादरोवर यांना वाटलेलं आहे. सो अ साऊंड ॲज इफ विथ द इंचकेप बेल द डेव्हिल बिलो वॉज रिंगिंग हिज नेल.
So there was a kind of a sound and only Sir Ralph the rower could hear. असा आवाज त्यांना येतोय की जणू काही ती जी बेल आहे तिचाच आवाज आहे, पण तो कसा आवाज आहे, इट इज जस्ट लाईक अ नेल, इट इज जस्ट लाईक अनाउन्समेंट ऑफ हिज डेथ. सर राल्फ द रोवर यांचा मृत्यू आता त्यांना डोळ्यासमोर दिसतोय आणि आपल्या मृत्यूचीच घंटा आता वाजते असं सर राल्फ द रोवर यांना वाटलेलं आहे. So this is the tragic end, or what we can say, expected end or expected result of whatever he has done. He has done something bad, and that is what we can say he was duly punished. This is what we can say कर्म सिद्धांत. स्वतः चुकीचं वागले असल्यामुळे त्यांना त्याचा रिझल्टसुद्धा आयुष्यामध्ये पश्चाताप करण्याची वेळ आलेली आहे आणि त्यांचा शेवटसुद्धा त्यामध्ये झालेला दिसतोय. तर आपल्याला तिथे दिसतंय की इंचकेप रॉकवरती तोडून टाकण्यात आलेली ती बेल आहे आणि त्यामुळे त्या इंचकेप रॉक तिथे आहे म्हणून हे कळू शकलेलं नाही आणि जहाज हे पाण्यामध्ये बुडालेलं आहे. सो दिस इज द एंड ऑफ द स्टोरी, और दिस इज द एंड ऑफ द बॅलेड बाय रॉबर्ट सदे. Poetic devices. We have metaphor in this poem. Metaphor means the use of a word or phrase to refer to something that it is not, invoking a direct similarity between the word or phrase used, an implied comparison or indirect comparison without using the words like or as, which could imply a simile. सिमिली नाही आहे तिथे, लाईक आणि ॲज असे वर्ड्स नाही आहेत, पण कंपॅरिझन मात्र आहे. आणि ते कंपॅरिझन जे आहे ते काय करतं आहे की दोन गोष्टींमध्ये ज्या बिलकुल सिमिलर नाही आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला कंपॅरिझन झालेलं दिसतं आहे. सो वी हॅव एन एक्झाम्पल ओव्हर हिअर दॅट द रिंगिंग ऑफ अ बेल ऑफ अ इंचकेप बेल, इट वॉज कम्पेअर्ड विथ रिंगिंग ऑफ अ नेल. ॲक्च्युली नेल बरोबर त्याचं कंपॅरिझन केलं झालं आहे, इंटेरेक्ट कंपॅरिझन झालेलं आहे. सिमिली, अ फिगर ऑफ स्पीच इन विच वन थिंग इज कम्पेअर्ड टू अनदर युझिंग लाईक ऑर ॲज. सिमिलीमध्ये कंपॅरिझन आहे पण ते लगेचच लक्षात येतं कारण तिथे लाईक ऑर ॲज सारखे वर्ड्स यूज झालेले असतात. इन्व्हर्जन. Inversion means what? Deviation from standard word order by putting the predicate before the subject for the purpose of emphasis, for the poetic emphasis. आपल्याला माहिती आहे की एक वर्ड ऑर्डर फॉलो केली जाते, कधीही पहिल्यांदा सब्जेक्ट येत असतो वाक्यामध्ये आणि मग प्रेडिकेट येत असतो. पण आपल्याला जेव्हा इथे डेव्हिएशन फ्रॉम स्टँडर्ड वर्ड ऑर्डर आहे तेव्हा काय लक्षात येतं की पहिल्यांदा प्रेडिकेट घेतलं गेलं आहे आणि मग सब्जेक्ट आलेलं आहे. अँड दॅट इज वॉट? इन्व्हर्जन. Apostrophe. Apostrophe is a sudden exclamatory piece of dialogue addressed to someone or something especially absent. अशा व्यक्तीला उद्देशून बोललं जातं आहे की जो तिथे प्रत्यक्षात नाही आहे, द वन हू इज ॲबसेंट. सो दॅट इज वॉट apostrophe is there. Now we have figures of speeches used in the poem. All those figures of speech is a repetition. No stir in the air, no stir in the sea. No stirring, these words are repeated. So little they rose, so little they fell. Once again, so little they are the words repeated. It made him whistle, it made him sing. It made him are the words repeated, and that is why it is a repetition. It is, there is a repetition of whole word. Simile. Simile, a sound as if with the inchcape bell, a sound is there, a sound as if with the inchcape bell, a sound of inchcape bell. The sinking sound of a ship was just like a sound of a inchcape bell, sinking of a inchcape bell. So sound of a sinking of a ship is compared with the sound of a sinking inchcape bell. That is what simile is there. The word as is there. Personification, the ship was as still as she could be. She is the pronoun which is used over here, and that is why there is personification. Her sails from heaven received no motion, her keel was steady in the ocean. Her, that is pronoun used for a lady, that is her is there, and that is why we found that this is personification. Next is alliteration. The ship was as still as she could be. Sh sound is repeated without either sign or sound of their shock.
sign or sound. S sound is repeated. On a boy in the storm it floated and swung. S sound is repeated. And over the waves its warning rung. W sound is repeated. When the rock was hit by the surge swell, S sound is repeated. So whenever there is the same sound is repeated or the same consonant is repeated, at that time there is alliteration. There are so many examples of alliteration, you can easily find them out from the poem. Next is metaphor. The devil below was ringing his knell. So this is a kind of a metaphor. We know that there is a comparison between two things. The sinking sound of a ship was compared with the ringing of knell. So the devil below was ringing his knell. So there is a indirect comparison between two things dissimilar. Next is inversion. Inversion we found that there is a deviation of standard word order. On a boy in the storm it floated and swung. So what will be the correct word order? It floated and swung in the storm on a boy. Can be the it floated and swung on a boy in the storm can also be the correct order word order. And they do the and to the Inchcape Rock they go. What will be the correct word order? They go to the Inchcape Rock. One dreadful sound could the rover hear. The rover could hear one dreadful sound is the correct word order, but there is a deviation from word order, and that is why this is inversion. Apostrophe. Apostrophe, when someone is there who is not there, absent is he was absent, and at that time the person was addressing to him, and that is why this is apostrophe. For example, oh Christ, it is the Inchcape Rock. So it is the address to someone who is absent, that is why it's an apostrophe. Onomatopoeia. Onomatopoeia is the figure of speech where we found that we come to know about a kind of a sound. So down sung the bell with a gurgling sound. There is a word which is used over here, that is gurgling. With this word we come to know about the sound of a sinking bell, that is gurgling sound, and that is why this is onomatopoeia. We have an exercise over here. Select the appropriate figure of speech from the box given below and complete the table. Metaphor, alliteration, repetition, personification, inversion, simile, apostrophe, and onomatopoeia. So the first example is already solved. The Sir Ralph the Rover tore his hair. R sound is repeated, and that is why here we have alliteration, the close repetition of consonant sounds at the beginning of words. This is an example of alliteration. No stir in the air, no stir in the sea. You can easily find it out that the words are repeated, and that is why it is repetition. And the explanation will be there, that is there is a the words are repeated over here, and that is why this is repetition. On a boy in the storm it floated and swung. Inversion is there, the word order is not followed. Down sang the bell with a gurgling sound. Onomatopoeia is there because the word gurgling is there. The devil below was ringing his knell. Metaphor is there because two dissimilar things are directly compared. Next is the ship was as still as she could be. The ship was treated as a lady. That is why it is a personification. On the deck, the rover takes his stand. On the deck, the rover takes his stand. This is also an example of inversion. The word order is not followed. And the last, oh Christ. Oh Christ, the one who was not there, the one who was absent, he was addressed, and that is why this is an example of apostrophe. So this is what we can say the answers of this exercise. Now this is the time of homework. See here, we have 4 questions from our textbook, page number 107. You have to go through these questions
with the help of this discussion you are able to solve the exercise. So thank you student. We will meet soon in the next session of our textbook. Thank you and goodbye.